श्री गुरुदेव नमस्कार। आज आपण जुन्या शर्टपासून खूप सुंदर अशी पिशवी शिवणार आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आज आपण खूप छान अशी कापडी बॅग शिवायची आहे। त्यासाठी मी शर्ट कट करून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। असा आपण हा कट करून घेतलेला आहे। आपल्याला कापडी पिशवी भाजी वगैरे आणण्यासाठी उपयोगी पडते। त्यासाठी आज आपण जुन्या शर्टचा खूप सुंदर असा वापर करून कापडी पिशवी तयार करणार आहोत। हे पहा, हा मी असा तुकडा कट करून घेतलेला आहे। आपण त्याला एक साईडने व्यवस्थित असे कट करून चौकोनी आकार असा तयार करून घ्यायचा आहे। मैत्रिणींनो, मी आपल्या चॅनलवरती दरवाजासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खूप सुंदर असे तोरण कसे तयार करायचे ह्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। चला तर आपण शिवूया पिशवी। पिशवीसाठी आपण पहिले बंद तयार करून घेऊया। मी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसपासून खूप छान अशा पर्स कशा शिवायच्या याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, हे आपण असे बंद तयार करून घ्यायचे आहेत। कापड डबल फोल्ड करायचं आहे, म्हणजे त्याचे धागे दिसणार नाहीत व ते व्यवस्थित असे बंद राहतात, लवकर खराब होत नाही। कापडी पिशव्या ह्या लवकर खराब होत नाही। तुम्ही जाड किंवा मोठीसुद्धा पिशवी तयार करू शकता। आपल्याकडे जो आपण न वापरणारा ब्लाऊज पीस असतो त्याचा उपयोग करून आपण इथे कापडी पिशवी ह्याच्यापेक्षाही मोठी शिवू शकतो। हे पहा, हे मी इथे बंद तयार करून घेतलेले आहेत। आता आपण पिशवी शिवायची आहे, त्यासाठी आपण एक साईड डबल फोल्ड करायची आहे, म्हणजे त्याचे धागे निघणार नाहीत। मैत्रिणींनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असाच सपोर्ट करत राहा, व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा व चॅनलला सपोर्ट करा। हे पहा, या पद्धतीने आपण हे साईडने टिप मारून घ्यायची आहे। आपली ही वरच्या बाजूची टिप मारून झालेली आहे। आपण साईडने याला टिप मारून घ्यायची आहे। आपण याला डबल टिप मारून घेणार आहोत। डबल टिप द्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये आपण जास्त वजन ठेवलं तर ते शिलाई निघणार नाही किंवा खराब होणार नाही। जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे। आपल्या चॅनलवरती मी ताटावरचे रुमाल कसे तयार करायचे, आपण नैवेद्याचं ताट घेऊन जातो किंवा आरतीचं ताट घेऊन जातो, त्यावरती ताटावरचे रुमाल ठेवत असतो। रुखवतासाठी सुद्धा बऱ्याच डिझाईनचे ताटावरचे रुमाल भेटतात। तर मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे 20 प्रकारचे ताटावरचे रुमाल दाखवलेले आहेत। त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा। हे पहा, आपण दोन्ही साईडला थोडं थोडं अंतर सोडून बरोबर मधोमध हे बंद बसवून घेतलेले आहेत, ते शिवून घ्यायचे आहेत। याला आपण डबल टिप देऊन घ्यायची, म्हणजे ते खराब होत नाही। ही खूप छान अशी आपली पिशवी, कापडी पिशवी तयार झालेली आहे। शर्टपासून आपण ही तयार केलेली आहे। शर्टसुद्धा थोडा जाड आहे, यामध्ये आपले बरेच सामान बसून जाते, तुम्ही पाहू शकता। हे पहा, आपण बरेच सामान यामध्ये ठेवले तरी ही पिशवी आपली रिकामी आहे। मी छान अशी पिशवी आज तुम्हाला शिवून दाखवलेली आहे। आजचा पिशवीचा व्हिडिओ, कापडी पिशवीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद।